अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मुळात आम्ही अपयश आणि यश म्हणतो कशाला ह्याच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, हे ज्याच्या त्याच्या अपेक्षेवर अवलंबून आहे की तुम्ही अर्थ काय काढता. आम्ही अपयशाची आमची व्याख्या काय आहे ही आमच्या वासनेतून आणि कामनेतून निर्माण होते आणि यशाची व्याख्या पण तशीच तयार होते. म्हणून आम्ही शब्दाच्या पलीकडचा अर्थ जर आम्हाला कळायला लागला तर खऱ्या अर्थाने आमचं आकलन शुद्ध. अपयश म्हणजे आमच्या मनाच्या विरुद्ध जर काही झालं तर आम्ही त्याला अपयश म्हणतो. तुमचं अपयश हे दुसऱ्याचं यश असतं, लक्षात घ्या. तुमची हार ही दुसऱ्याची जीत असते. मग सद्गुरू काय म्हणता की अपयश, ज्याला आम्ही अपयश समजतो साधारणपणे, तो खरं तर तुमच्या जीवनातला जो अनुभव आहे तो तुमच्या जीवनाला आणखीन गहन करतो. त्यापेक्षा ज्याला तुम्ही यश समजता, जीवनामध्ये अपयश आणि यश असं काही नसतं. ते आमचं परसेप्शन असतं, आमचा दृष्टिकोन असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघता त्यावर तुम्हाला ते जीवन दिसणार आहे, यशस्वी किंवा अपयशी. मग अपयशी यशाची पायरी म्हणजे काय? अपयशाला पायरी बनवायला शिका. यश आपोआप आहे तुमच्या जीवनामध्ये. अपयशाला ज्याने पायरी बनवलं तेच यश आहे. यश कुठे आहे? अपयशाला पायरी बनवण्यात आहे. अपयशाला पायरी बनवल्यानंतर यश नाही मिळत आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये अपयश याला पहिली पायरी जर बनवली म्हटली तर तुम्हाला यशासारखं कॉन्सन्ट्रेशन कशावर करावं लागेल? अपयशावर. जो आपल्या पराभवाची आणि अपयशाची मीमांसा करतो, अभ्यास करतो, मी का पराभूत झालो, मी का अपयशी झालो, तर पुढच्या वेळेस तो अपयशी होऊच शकत नाही. सद्गुरू आम्हाला हे जाणीवपूर्वक सांगता की बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर यश आलं ना तर मी तर असं म्हणेल, ते म्हणतात की तो साधारण अनुभव आहे. पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयश आला असेल ना तुम्हाला, तो तुमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. मित्रहो, आपण लहानपणापासून एक सुविचार ऐकत आलो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खरं तर शब्दांमध्ये अर्थ नसतात, अर्थ घेणाऱ्यामध्ये असतात. जसं म्हटलं जातं, नशा शराब में होता तो नाचती बोतल. जी नशा आहे ती दारूमध्ये नाही आहे, त्या बाटलीत नाही आहे. नशा आमच्यात आहे. ती त्या निमित्ताने जागृत होते, ती त्याला निमित्त होते, कारणीभूत होते. वासना आमच्यात आहे, समोरचं निमित्त असतो. अर्थ आमच्यात आहे, शब्द निमित्त आहे. गायिका बघितल्यानंतर एखाद्याला तिचं मांस आवडू शकतं, एखाद्याला तिचं दूध आवडू शकतं, एखाद्याला तिचं छानसं सुंदर वासरू आवडू शकतं, एखाद्याला तिच्यामध्ये लक्ष्मी दिसते, एखाद्याला तिच्यामध्ये माता दिसते. व्हॉट इज युअर परसेप्शन? तुमचं परसेप्शन काय, तुम्ही काय आकलन करतात त्याच्यावर त्याचा अर्थ अवलंबून. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मुळात आम्ही अपयश आणि यश म्हणतो कशाला ह्याच्यावर अवलंबून आहे. आम्हाला जर संसारामध्ये यश मिळालं, चांगली बायको भेटली, चांगलं म्हणजे करिअर भेटलं, नोकरी भेटली, बिझनेस भेटला, पैसा भेटला, गाडी बंगला सगळं जर भेटलं तर माणसं म्हणतात, अरे खूप चांगलं झालं, यश मिळालं. संत तुकाराम महाराज याच्या उलटं बोलतात, बरे झाले बाईला गेली. अरे बायको मेली आणि ते काय म्हणतात, बरे झाले. हां, मुलं गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतात, छान झालं, मुक्त झाले. मित्रांनो, हे ज्याच्या त्याच्या अपेक्षेवर अवलंबून आहे की तुम्ही अर्थ काय काढता. मग आम्ही अपयशाची आमची व्याख्या काय आहे ही आमच्या वासनेतून आणि कामनेतून निर्माण होते आणि यशाची व्याख्या पण तशीच तयार होते. म्हणून आम्ही शब्दाच्या पलीकडचा अर्थ जर आम्हाला कळायला लागला तर खऱ्या अर्थाने आमचं आकलन शुद्ध होतं. अपयश म्हणजे आमच्या मनाच्या विरुद्ध जर काही झालं तर आम्ही त्याला अपयश म्हणतो. तुमचं अपयश हे दुसऱ्याचं यश असतं, लक्षात घ्या. तुमची हार ही दुसऱ्याची जीत असते. हे असं नाही आहे का? मग त्याच्या दृष्टीने ते तर यश आहे. समजा
शेतकऱ्याचा माल जो आहे तो कमी भावाने विकला तर ग्राहकाचं काय त्याच्यामध्ये यश आहे, आणि शेतकऱ्याचं काय अपयश. याच्या उलटं झालं, बाजारभाव खूप वाढले तर शेतकऱ्याचं यश दिसतं आणि ग्राहकाचं काय दिसतं, अपयश दिसतं. हे सगळं आपल्या कल्पनेवरून, आपल्या अपेक्षेवरून, आपल्या गरजांवर अवलंबून आहे. मग सद्गुरू काय म्हणता की अपयश, ज्याला आम्ही अपयश समजतो साधारणपणे, तो खरं तर तुमच्या जीवनातला जो अनुभव आहे तो तुमच्या जीवनाला आणखीन गहन करतो. त्यापेक्षा ज्याला तुम्ही यश समजता, जसं आमच्याकडे एक म्हण आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्याला मी अजून एक ओळ जोडतो, कारल्याचे खाणार त्याचं काढून घेणार. आता बघा, याचा अर्थ असा पण होऊ शकतो की साखरेचे जो खाईल, म्हणजे जो गोड खाईल तो त्याला भरभराट मिळेल, आणि जो कारल्यासारखं कडू खाईल त्याची भरभराट संपून जाईल, त्याला दारिद्र्य येईल, असा पण याचा अर्थ होतो. आहे तसा अर्थ आहे की जर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये गोडवा ठेवला, तुमचं जीवन मधुर ठेवलं, तुम्ही जर बघा, ब्राह्मण लोक, मारवाडी लोक तिखट खात नाही, गुजराती लोक तिखट खात नाही जास्त, त्यांच्या कालवनात सुद्धा गूळ असतो, आणि म्हणून त्यांनी व्यवसायामध्ये क्रांती केलेली आहे. व्यवसाय हा माणसांशी संबंधित नात्याचा व्यवहार असतो. त्या व्यवहारामध्ये ते व्यवहार जपत नाही, ते माणसं जपतात. पाटील या बसा, अहो राहू द्या, पैसे काय अडचण नाही, द्या पुढच्या सीझनला द्या, लक्षात घ्या. म्हणजे रिलेशनला ते जास्त महत्त्व देतात. मग त्यांच्या आहारामध्ये ते नेहमी राजसी किंवा सात्विक आहार ठेवतात, जेणेकरून त्यांचं आचरण सात्विक राहतं, नम्र राहतं. तुम्ही मारवाडी कशी असा उग्र झालेला आणि भांडलेला शक्यतो बघायला मिळत नाही. हा, पैशाचं लालच त्यांना असेल, पैसा मारो परमेश्वर असं म्हणेल गुजराती, परंतु त्यांची वृत्ती जी आहे ती शांत असते, आणि म्हणून सगळीकडे त्यांचेच व्यापार दिसतात. तसा मराठी माणूस तापट, म्हणजे तापट माणूस आहे तो पटकन भावनेच्या आहारी जातो, आणि आपल्या रागाच्या आहारी जाऊन, मोहाच्या, लोभाच्या आहारी जाऊन, वासनेच्या आहारी जाऊन आपलं जे नातं आहे, आपले जे व्यवहार आहे ते उद्ध्वस्त करून टाकतो. आपलं जीवनसुद्धा डावावर लावतो. काही अर्थी ते चांगलं पण आहे, परंतु काही ठिकाणी ते चुकतं. की एकच शस्त्र सगळीकडे कामाला येत नाही. तुम्हाला जर शिवायचं असेल तर कात्री काम करू शकत नाही, कात्रीचं काम आहे तोडणं. तसं राग जो आहे तो जोडायचं काम कधी करत नाही. असं कधी पाहिलं का तुम्ही, राग आला आणि त्यांनी 4 नाती जोडली? नाही, कात्री आहे ती कापून टाकते. बुद्धी कात्री आहे, परंतु प्रेम सुई आहे, ते एक एक धागा जोडते. संयम, मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जसं साखरेचे खाल्लं तर त्याला देव देतो, म्हणजे तुमची जी आचरण आहे, तुमची वृत्ती जी आहे ती मधुर बनते. गोड जर तुम्ही खाल्लं तर मधुर बनते. ज्यांनी बनवलं त्या काळामध्ये साखर, याचा अर्थ ती खडी साखर असा होता, आत्ताची साखर नव्हे. आत्ताची साखरेचे जर खाले तर त्याला मधुमेह होणार. हो, देव तुम्हाला मधुमेह देणार, विविध प्रकारचे डायबिटीज आणि इतर प्रकारचे आजार देणार साखर खाल्ल्यानंतर. आणि आजच्या काळामध्ये म्हणीचा अर्थ असा आहे, कडू कारल्याचे जर कडू खाल्लं तुम्ही तर तुम्ही तुमच्याकडचे रोग देव काढून घेणार. हां, आणि तुम्ही पूर्वीच्या काळी जर अर्थ घेतला असता तर तुम्ही जर कडू तोंडामध्ये कडवट जर तुम्ही जर कायम शब्द ठेवले, तुमच्या भावना कायम कडवट ठेवल्या, कायम लोभी, स्वार्थी आणि शोषण करणाऱ्या भावना जर ठेवल्या दुसऱ्यांबद्दल मनामध्ये, किंवा कुठलंही काम करताना, तर तुमच्याकडं जे आहे ते काढून घेणार देव. समृद्धी असेल, भरभराट असेल ती काढून घेणार. हा पूर्वीचा अर्थ. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आता अर्थ कसा आहे की तुम्ही जर शब्दशः अर्थ घेतला, कडू कारलं खाल्लं, मला सांगा, कडू कारलं खाल्लं तर माणसाचं आरोग्य चांगलं सुधारतं. कारल्याचा रस प्यायला सांगता आयुर्वेदामध्ये. साखरेचा पाक करून खा, असं कुठल्या आजारावर औषध आहे का? चहा प्या, वाढवा. तुम्ही 1 कप पिता ना, 2 कप प्या, असं कधी कधी सल्ला आजपर्यंत ऐकला का तुम्ही? नाही. का? गोड पदार्थ वाढवा असा सल्ला कधीच ऐकायला मिळत नाही. का? कारण जेवढं गोड खाल तेवढे आजार देणार देव. साखरेचे खाणार त्याला देव देणार आजार, आणि कडू कारल्याचे खाणार त्याचा आजार काढून घेणार.
हा आरोग्याच्या दृष्टीने शब्दशः अर्थ आहे, पण अभिप्रेत अर्थ काय की साखरेसारखं गोड खाऊन तुमची वृत्ती गोड ठेवा, देव तुम्हाला अजून देईल. याचं उदाहरण आहे गुजराती मारवाडी. आणि कडू कारल्यासारखे वागणार आणि सगळं काढून घेणार ही वृत्ती आहे मराठी माणसासाठी. हां, मारवाडी माणसाच्या मनामध्ये किंवा गुजराती माणसाच्या मनामध्ये जरी राग आला तर तो व्यक्त नाही करत, आम्ही लगेच व्यक्त करतो. आम्ही खूप प्रामाणिक आहे, पण प्रामाणिकपणाचं फळ काय? तुमची नाती जर तुटणार असतील तर तो प्रामाणिकपणा काय कामाचा, असा आम्हाला प्रश्न पडतो. खरं तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दोन्ही गोष्टींना काहीच महत्त्व नाही. ना कारल्याला महत्त्व आहे ना साखरेला महत्त्व आहे. आत्तापर्यंत आम्ही जे महत्त्व पाहत होतो ते सांसारिक जीवनामधलं. आमचं असं आहे ना घरके ना घाटके, ना आम्ही आध्यात्मिक राहिलो ना आम्ही माणसात राहिलो, आम्ही राक्षसी प्रवृत्तीचे झालो. आणि म्हणून तुम्हाला काय म्हटलं मी की शब्दामध्ये अर्थ नसतो, शब्दाचा अर्थ काढणारे आम्ही असतो. बात का बतंगर जो मनाते है ना वो बाल की खाल जो निकालते वही लोग ऐसे होते. केसाची साल काढायचं सोपं आहे का? पण ते काढतात काही लोक शब्दशः, बाल की खाल निकाल. त्यांना मुळात वाद घालायचा असतो म्हणून असे विषय काढतात. लक्षामध्ये मग नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये अपयश आणि यश असं काही नसतं. ते आमचं परसेप्शन असतं, आमचा दृष्टिकोन असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघता त्यावर तुम्हाला ते जीवन दिसणार आहे, यशस्वी किंवा अपयशी. पण त्यातल्या त्यात सद्गुरू आम्हाला काय सांगता की अपयशामध्ये जो अनुभव आहे तो तुमच्या जीवनाला गहन बनवतो आणि वास्तव आहे. खरं तर आम्ही अपयश ज्याला म्हणतो तेच आमच्या जीवनाला समृद्ध करत असतं. हेच आम्हाला कधी कळलं नाही. आम्हाला असं कधी शिकवलंच नाही की अपयश हीच तुमच्या जीवनातली सर्वात मोठी काय आहे, पुंजी आहे. तुम्ही किती अपयश आजपर्यंत पचवले आणि त्यातून तुम्ही सुधारणा केली. इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं ना तर इतिहासामध्ये आम्हाला असं लक्षात येतं की अशी लोक आहेत ज्यांनी जीवनामध्ये भयंकर अपयश पाहिले. दोन नावं तुम्हाला मी अमेरिकेतली सांगतो, थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसननी 999 प्रयोग केले, लॅब जळाली तरी पण नाचत होता. हां, बघा जीवनामध्ये जे खरोखर जिवंतपणे जीवन जगता ना ते संघर्षामध्ये असे उठून निघतात, निखरून निघतात. सोनं जाळ टाकल्यावर जसं चमकतं ना तसे चमकतं, तेजस्वी होतं. अपमान होऊ द्या एखाद्याचा, एखाद्याला अपयश मिळू द्या, मनाविरुद्ध काहीतरी घडू द्या, त्याला शारीरिक मानसिक काहीतरी मोठं संकट त्याच्यावरती येऊ द्या, आर्थिक संकट येऊ द्या. जो फिनिक्स पक्षी असतो ना तो असं म्हणतात राखेतून वर उडी मारतो, बाहेर निघतो. राख झाल्यानंतर सुद्धा तो बाहेर पडायची हिंमत ठेवतो, त्याला फिनिक्स पक्षी असं म्हणतात. राग झाली तरी ध्येयाची उद्दिष्टांची जिद्दीची राख नाही होऊन दिली. घर मोडून पडला तरी मोडला नाही कणा. घर मोडलं पण पाठीचा कणा नाही मोडला, परत उभारून काढेल. ही जी जिद्द आहे, ही जिद्द काय, हजार वेळा अपयश येऊ द्या. मग ते अपयश जे आहे त्याला पुंजी समजणारे जे लोक आहेत ना ते महान आहेत. मग त्याचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. म्हणून एवढं मोठं संशोधन केलं आणि आज जगामध्ये नाव आहे. प्रत्येक बल्बवरती GE लिहिलेलं असतं. प्रत्येक बल्ब, जनरल इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला प्रत्येक बल्बमधली रॉयल्टी द्यावं लागते. तुम्ही बल्बची कंपनी जर टाकली तर बल्ब जशी तयार कराल, जसं लता मंगेशकरचं गाणं तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर ज्या कंपनीने लता मंगेशकरचं गाणं तयार केलं किंवा रेकॉर्ड केलं त्या कंपनीच्या मार्फत प्रत्येक कॅसेटवर 10-20 रुपये रॉयल्टी द्यावी लागते. आजसुद्धा जरी लता मंगेशकर नसतील तरी अशी रॉयल्टी मिळते. म्हणून तर महान बनले ना ते. पेटंट कशाला म्हणतात? दुसरं नाव आहे अब्राहम लिंकन. हा माणूस किसी अवलिया होता, किती वेळा अपयश आलं. अब्राहम लिंकन कोण होता माहिती तुम्हाला? हां, अच्छा, अमेरिकेचा काय होता, प्रेसिडेंट होता, राष्ट्राध्यक्ष होता. अतिशय गरीब परिस्थितीमधून, अतिशय गरीब परिस्थितीमधून
हेडमास्टरांना पत्र लिहिणारा तो हाच माणूस आपल्या मुलासाठी, जे आजकाल आपण काही शाळांमध्ये बघतो. या अब्राहम लिंकन हा त्याच्या जीवनामध्ये एवढ्या भयंकर घटना घडल्या, एवढ्या भयंकर का तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. मुलांच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत अतिशय प्रचंड विश्वासघात केला, अनेक घटना घडल्या. फसवणूक झाली त्याची वैवाहिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये. पण तो माणसाने कधी अपयश म्हणून पाहिलंच नाही जीवनात. सिनेटर म्हणून लगातार 10-15 वर्ष तो हरतच होता. आपण एकदा उभं राहू, दोनदा उभं राहू, तीनदा उभं राहू, चारदा. 52व्या वर्षी माझ्या माहितीनुसार ते पहिल्यांदा निवडून आले. एवढे वर्ष प्रयत्न केल्यानंतर 52व्या वर्षी पहिल्यांदा निवडून आले, राष्ट्राध्यक्ष झाले. सांगायचं तात्पर्य काय? अपयश तुम्हाला दिसून राहिलं, पण त्यांनी त्या अपयशातून गहन अनुभव घेतले. परदेश सोडा, आपल्या देशात या. मला सांगा, सिंधुताई सपकाळांचं उदाहरण जर घेतलं तर आज आपण अहिल्याबाई होळकर असतील, राणी लक्ष्मीबाई असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, त्यानंतर आज आम्ही त्यांच्या रांगेमध्ये सिंधुताई सपकाळांचं नाव घेतो. का बरं? एवढं त्यांच्या देशाविदेशामध्ये एवढी महती काय? त्यांना घरातून आरोप करून बाहेर ढकलून दिलं, हाकलून दिलं, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला, पोटच्या मुलीसहित बाहेर हुसकून दिलं. जिथे लोक सरण जाळतात त्या सरणाच्या विस्तवावर भाकऱ्या भाजून खायची वेळ त्यांच्यावर आली, त्यांनी खाल्ल्या. तिथं का राहिल्या म्हणे? तर तरुणपणामध्ये तरुण स्त्रीला सुरक्षा कुठे उघड्यावर? मग स्मशानामध्ये लोक घाबरता यायला म्हणून तिथं गेले. स्वतःच्या मुलीला सांभाळायचं, मग तिच्याबरोबर सगळ्यांना सांभाळायचं. बघा, सगळं संपलं तरी पण स्वतःची जी सामाजिक सेवा करण्याची वृत्ती आहे, सज्जनपणा आहे, तो गेला नाही. तो तसाच टिकून राहिला. कसं असतं, माणसं सगळेच चांगले असतात असं काही नाही. पण थोडं अपयश आलं, समजा 2 मित्र आहे, फार मैत्री चांगली आहे, आणि एक जणांनी थोडंसं फसवलं किंवा खोटं बोलला, लगेच मैत्री तुटते यांची. मला सांगा, दोन्ही बाजूनी जर संघर्ष असेल ना, दोन्ही बाजूनी जर विरोध असेल तरच मैत्री तुटते किंवा नाती तुटतात. एका बाजूनी जर असेल तर नाही तुटत. दुसरं समजून घेतो, जाऊ दे म्हणतो, आणि समोरच्याला बी असे पाहिजेच जाऊ दे म्हणणारा, हां आहे की नाही? मग जाऊ दे म्हणणारा जो आहे तो अपयशाला यश मानत असतो, लक्षात ठेवा. आणि जो म्हणतो ना, अरे ही काय पद्धत झाली का, तो जाऊ दे म्हणणारा नाही आहे, तो पाहू दे म्हणणारा आहे. हां, पाहून घेतो असं म्हणणार आहे. आणि म्हणून जीवनातली नातीसुद्धा अशीच आहे, व्यवहार असेच आहे. कुणीतरी एक जण असं म्हणतात, संसारामध्ये नवरा बायकोमध्ये एक जण असा पाहिजे का तो समजदार पाहिजे. म्हणून मेल आणि फिमेल जे दिलं आहे निसर्गाने, तसं एक जण स्वीकारणारा पाहिजे, एक जण आक्रमण करणारा पाहिजे. जेव्हा हे दुसऱ्याने आक्रमण केलं, पहिल्याने परत नम्रता राहिलं पाहिजे. म्हणजे हे जर असं तुमच्या जीवनात शिकले, कुठल्याही नात्यामध्ये, अगदी व्यवहारामध्ये सुद्धा, हां, तो जर आग झाला तर तू पाणी बन. तो आग झाल्यावर तू जर रॉकेल बनला तर काय होईल? भडकं होईल, दुसरं काय होईल? म्हणजे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी मंडळी होती, आम्ही ज्यांचं बघितलं उदाहरण बघितलं, आम्ही सिंधुताई सपकाळांचं उदाहरण बघितलं, त्यांनी जीवनामध्ये अपयशाला यश समजून त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पुंजी म्हणून, अनुभव म्हणून बघितलं, आणि त्यातून आपली मूळ वृत्ती सोडली नाही सज्जनपणाची. किती पण संकट आले, हां, मैत्रीने तुटली पाहिजे, भाऊ काही कर, हां बघा. आणि सामाजिक जीवनामध्ये सुद्धा नाती अशीच टिकतात. भांडण झाल्यानंतर जी नाती टिकतात ना, ती खरीखुरी असतात. भांडण होईपर्यंत जी नाती असतात ना, ती नकली असतात, थर्माकोलसारखी. प्रचंड भयंकर वाद झाल्यानंतर, एकमेकाचे मतभेद झाल्यानंतरही जो समोरच्याला परत नॉर्मलपणे परत बिहेव करतो, आचरण करतो, तो माणूस आहे की नाही? जो चांगलं असताना नातं सांभाळतो ना, तो रिश्ता म्हणतात, आणि जो वाईट वागल्यानंतरही नातं सांभाळतो, फरिश्ता म्हणतात. असं आहे की नाही? असंच आहे ना, सिंपल आहे. मग तुमच्यामध्ये तुम्हाला फरिश्ता बनायचं आहे का रिश्ता बनायचं आहे, तुम्ही ठरवा. आज तुम्हाला रिश्ते भरपूर भेटतील. हां, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा.
ऐसे चुने वाले भरपूर मिलेंगे आप. हां, म्हणून यश स्वीकार करायला भेटणार भरपूर, अपयश स्वीकार करायला कोणी भेटणार नाही तुम्हाला. जबाबदारी घेणारे कोणी भेटत नाही. जबाबदारी घेणारा अपयशाला अलंकार समजत असतो आणि त्यातून धडा घेऊन पुढे जात असतो. बघा, तुम्ही कितीतरी नावं घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या वाचून तर ही यादी संपणारच नाही. तुम्ही त्यांचं आयुष्य बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त यश होतं का? यश होतं हे त्यांना जाऊन विचारावं लागेल. विचार करा ना तुम्ही जरा. प्रत्येक घटना, मग ती अफजल खानाची असो किंवा शाहिस्ते खानाची असो, शाहिस्ते खान भले पळवून लावला असेल त्यांनी, पण त्याच्या अगोदर त्यांनी किती नुकसान केलं, त्यांनी किती अत्याचार केले, ही गोष्ट आम्ही दुर्लक्षित करतो. किती क्रूर होते लोक, किती विश्वासघातकी होते, किती अन्यायी होते, आणि अशा लोकांमध्ये त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. बघा ना तुम्ही, विचार करा. विश्वासघात करणाऱ्यांची गर्दी होती आजूबाजूला, पण त्यांनी कधी विश्वास ठेवणं सोडलं नाही. मग हे जे आहे, त्यांनी प्रत्येक अनुभवाला एक अनुभव मानलं, गहन अनुभव मानला, त्यातून ते शिकत गेले. त्यांनी त्याच्या अपयश म्हणून कधी पाहिलं नाही. लक्षामध्ये. मग अपयशी यशाची पायरी म्हणजे काय? अपयशाला पायरी बनवायला शिका. यश आपोआप आहे तुमच्या जीवनामध्ये. अपयशाला ज्याने पायरी बनवलं तेच यश आहे. यश कुठे आहे? अपयशाला पायरी बनवण्यात आहे. अपयशाला पायरी बनवल्यानंतर यश नाही मिळत आहे. काही जण काय करता, अपयश पचवता आणि वाट बघता मला यश येईल. मूर्खपणा आहे. पडल्यानंतर पडणं फार, म्हणजे कुठल्याही प्रयत्नामध्ये तुम्ही प्रयत्न करताय, लहान बाळ बघा, उठतं परत पडतं, उठतं. तुम्हीसुद्धा लहानपणी 10-12 वेळा उठले आणि पडले, मग काय म्हणले, मम्मी आता इथून पुढे मी उठणारच नाही. तेव्हा तुम्हाला जर अक्कल असते तर तुम्ही खरंच असं म्हटले असते, पण परमेश्वराने त्यावेळेस अक्कलच नाही दिली त्या वयामध्ये. हां, बघा, प्रकृती ज्यावेळेस स्वतःच्या आकडेने चालते, स्वतःच्या बुद्धीने चालते, तेव्हा आमचं जीवन ती सुसह्य करते. दर दिवस यश आहे. आणि जेव्हा आम्ही आमचे डोके चालवतो तेव्हा आमचं जीवन आम्ही अपयशी करून टाकतो. हां, तू लहान होता तेच बरं होतं, म्हणून लोक म्हणतात लहानपण देगा देवा. हां, अरे लहानपणाचा हा गुण घे ना. का प्रकृती त्यावेळेस तुझ्यावर सत्ता गाजवत होती आणि प्रकृती ठरवत होती तुझ्यासाठी काय भलं आहे. आता तू ठरवतो, तेव्हापासूनच वाटोळं सुरू झालं. हां, त्याच्यामुळे जीवनामध्ये अपयश याला पहिली पायरी जर बनवली म्हटली तर तुम्हाला यशासारखं कॉन्सन्ट्रेशन कशावर करावं लागेल? अपयशावर. जो आपल्या पराभवाची आणि अपयशाची मीमांसा करतो, अभ्यास करतो, मी का पराभूत झालो, मी का अपयशी झालो, तर पुढच्या वेळेस तो अपयशी होऊच शकत नाही. निदान करा ना, निदान. अमेरिकेमध्ये एजन्सीज आहेत, एरोनॉटिकल एजन्सीज. ह्याच बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत आहे, परंतु मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याकडे जर एखादी घटना घडली, दुर्घटना, तेव्हा माणसं जागे होतं. आता बघा, होल्डिंग पडलं ना, जे चांगले होल्डिंग आहे ते बी काढायच्या मागे, आता ते बी काढा. सब घोडे. आंधळं दळतं, आता कोण खातं मला माहिती नाही, असं आहे. आणि म्हणून एवढे दिवस घातक नव्हते, ते एक पडलं तेव्हापासून घातक झाले, है ना. बरं, रात्रीतून सगळे होल्डिंग घातक झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचा असतो. तुम्हाला प्रकृती येऊन जागी करणार. तुम्ही काय मतिमंद आहेत का जनावर आहेत तुम्ही? म्हणजे आम्ही प्रकृतीची दिशा ओळखली पाहिजे आणि प्रत्येक अपयशातून शिकलो पाहिजे. मग ती अमेरिकन एजन्सी काय करते सर, की जेव्हा एखादं विमान कोसळतं तेव्हा त्याचा अभ्यास करते का ही दुर्घटना कशामुळे झाली. ती कंपनी स्वतः करते. बोईंग कंपनी जगामध्ये सर्वात मोठी आहे, सगळ्यांना माहिती आहे. का बरं विमानामध्ये बोईंग कंपनी का बरं मोठी आहे? तुम्ही ऐकलं असेल ना. मग बोईंग जी कंपनी आहे ती काय करते, तिचं इन्व्हेस्टिगेशनचं फार मोठं डिपार्टमेंट आहे. का बरं अपयशी झालं, हे विमान का पडलं खाली, त्याचा पूर्ण अभ्यास करता. परत त्या कारणासाठी कुठलंच विमान पडलं नाही पाहिजे याची व्यवस्था करता. असं करत करत त्यांनी विमान प्रवास कसा करत आणला, सुरक्षित. म्हणजे मेकॅनिकल कारणामुळे विमान कोसळलं नाही पाहिजे ह्याची त्यांनी पराकाष्ठा केली. कारण प्रत्येक अपयशाला त्यांनी पायरी बनवलं. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या अपयशांना पायरी बनवता
का तुम्ही तिथंच डिसमिस होता? तुम्ही ढेरून जात तिथंच. एकदा अपयश आलं, दोनदा आलं, काय जण तर डायरेक्ट लटकून घेता. हां, म्हणजे तुम्हाला जीवन कळलंच नाही कधी, लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला हे जाणीवपूर्वक सांगता की बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर यश आलं ना, तर मी तर असं म्हणेल, ते म्हणतात की तो साधारण अनुभव आहे. पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयश आलं असेल ना तुम्हाला, तो तुमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. म्हणजे तुम्हाला मिळणारे छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला खूप बोध मिळतात. लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीची जी गोष्ट आहे, त्या गोष्टीतून हेच आम्हाला शिकायला मिळतं की जर तुम्ही अपयशाला जर पायरी बनवलं आणि सत्याचा मार्ग धरला, तर तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही अपेक्षा नाही करणार एवढं मिळेल. आणि म्हणून अपयशातून माणूस शिकतो, यशातून माणूस काय होतो, फुगतो. हां, मग जीवनाकडं बघताना पहिल्यांदा परमेश्वराकडे काय मागितलं पाहिजे की मला भरपूर शिकायला मिळू दे. मग शिकायला कसं मिळणार आहे साहेबांनो? प्रयत्नातून. आणि प्रयत्न करताना अपयश येणार आहे. अपयश म्हणजे काय? तुम्ही ठरवलेलं नियोजन नाही घडत आहे, त्याला आम्ही अपयश असं म्हणतो. हां, तुम्ही घडलेलं नियोजन नाही घडलं याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकताय कुठेतरी. मग ती चूक दुरुस्त व्हावी, तुम्हाला त्याचा अनुभव यावा. मला सांगा, समजा विहीर असते, विहिरीच्या कडेला कठडा बांधलेला असतो, किंवा एखादा पूल असतो, पुलाच्या कडेला कठडा बांधलेला असतो, धरण असतं, त्याच्या कडेला एखादा कडा असतो उंच, त्याच्या कडेला कठडा बांधलेला असतो. तुम्ही पळत गेले आणि त्याला धडकले आणि तुमचं डोकं फुटलं. हे चांगलं झालं का वाईट झालं? सांगा जरा, काय झालं? का बरं चांगलं झालं? हां, पुढच्या वेळेस जिथं कुठं असं बॅरियर असेल ते तुम्ही सावध जाल का? कारण जर बॅरियर नसतं तर तुमच्या जीवनाचं कॅरियर संपलं असतं. हां, संपलं असतं ना. ती तुमची जीवनातली शेवटची उडी असती. हे बरोबर आहे का चूक आहे? मग तुमचं संपूर्ण जीवन संपण्याच्या ऐवजी थोडंसं नुकसान झालं तर ते भरून काढण्यासारखं आहे. मग त्यातून तुम्ही धडा घेणार आहे पुढच्या वेळेस. जर बॅरियर नसतं तर पुढच्या वेळेस राहिलंच नसते तुम्ही, पुढची वेळच नाही येणार. कळतं का तुम्हाला? मग जसं हे कठडे आहे, जिथे तुमचा जीव गमावू शकता तिथे हे कठडे आहे. हे कठडे म्हणजे त्याला आम्ही अपयश म्हणतो. खरं तर ते अपयश नाही, तिथून पुढे जाण्याचा मार्ग हवाई मार्ग आहे. मग त्या हवाई मार्गासाठी तुम्हाला पॅराशूट घ्यावं लागेल, हेलिकॉप्टर घ्यावं लागेल, तुम्हाला वायर रोप घ्यावा लागेल, उडण खटोला, आहे की नाही? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जीवनाचा जो अनुभव आहे हा जोपर्यंत आम्ही खोलवर जात नाही तोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही. आणि खोलवर अनुभव घेण्यासाठी आम्हाला जीवनामध्ये खरं अपयश आम्हाला शिकवतं, ज्याला आम्ही अपयश म्हणतो. वास्तवतात एक अपयश नाही आहे, पण त्याला आम्ही अपयश म्हणतो, हरकत नाही. आम्ही व्याख्या केलेलीच आहे, तर त्याला आम्ही स्वीकारूया. आणि इथून पुढे अपयशामध्ये आम्ही आमचं शिक्षण शोधूया, आम्ही जीवनाचा बोध शोधूया. ज्या अपयशातून आम्हाला ही प्रकृती काय सुचवते, पुढे दरी आहे का, पुढे काय आग आहे का, पुढे मला धोका कसला आहे, का बरं मला थांबवलं प्रकृतीने. क्षणभर ठाईची बैसोनी करा एक चित्त. बसा तिथे थोडंसं, जरा शांत व्हा. लोक काय म्हणता, एखादा पडला बिडला गाडीवरून किंवा काही झालं, चक्कर आली, बसा बसा बसा, आराम करा, पाणी घ्या पाणी घ्या, आराम करा, डोकं काय, जरा थांबा ना. तिथे प्रकृती तुम्हाला अडवते, तिथं तुम्ही आणखीन जोशमध्ये आले, मला अडवलं आणि त्याला लाथ मारायला लागले त्या बॅरियरला, तुम्ही दुसऱ्यांचं पण वाटोळं कराल. हां, कळत आहे? आणि म्हणून प्रकृती आम्हाला जर अडवते तर आम्ही तो संदेश स्वीकारला पाहिजे. त्याच्यातून बोध घेऊन आम्ही जीवनाच्या खोल अनुभवाकडे, ज्या नजरेमध्ये आम्ही कधी जात नव्हतो त्या नजरेपर्यंत पोहोचा. यालाच बोध म्हणतात. खोलवर जाणे, वर तो कोणी पोहोचतो, खोलवर जाऊन पोहून दाखवा. हां, पाणबुडीसुद्धा एका विशिष्ट जर खोलीच्या खाली गेली तर तिचा ब्लास्ट होतो, माहिती तुम्हाला. पाणबुडी असते ना. आज द्वारकानगरी आपल्याला का पाहायला भेटत नाही, श्रीकृष्णाची पाण्यात बुडालेली? कारण ती एवढ्या खोलीवर आहे की त्या खोलीपर्यंत विशेष पाणबुडी बनवावं लागेल खोलीवर जाण्यासाठी. काही जाऊन आले तिथपर्यंत, परंतु त्या कमर्शियल नाही आहे, ब्लास्ट होऊ शकतो खाली जाऊन. असे खूप घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहे. आणि म्हणून
खोलवर जो आहे, गहन म्हणजे खोलवरचा अनुभव जर आम्हाला घ्यायचा असेल, बऱ्याच वेळा आम्ही तिला कासावीस होऊन जाऊ शकतो. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बाहेरचे लोक तुमचा विश्वासघात करता, तुम्ही स्वीकारता, ठीक आहे, जरा काही फार मोठा आघात होतो का तुमच्यावर? एखाद्याने तुमचे पैसे बुडवले, एखाद्याने खोटं बोलला, एखाद्याने विश्वासघात केला, एखाद्याने कळ लावली. पण तुमचे आईवडील जर तुमचा विश्वासघात करायला लागले, तर तुमचे भाऊ, तुमची बहीण जर विश्वासघात करायला लागली, तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यावर विश्वासघात करायला लागला, उघडपणे, जो आत्तापर्यंत तुमच्यासाठी सज्जन होता, फार सर्वात प्रिय होता, सर्वात केअरिंग होता, असा व्यक्ती जो तुमच्यावर जीव वळवून टाकत होता, तो जर तुमच्याबरोबर विश्वासघात करत असेल, असं ज्या दिवशी तुम्हाला कळेल, त्या दिवशी तुमची अवस्था काय होईल? तुम्ही करून बघा. नाही, आम्ही कल्पना पण नाही करू शकत. पण उलट तुम्ही अशा गोष्टींसाठी स्वतःला काय ठेवलं पाहिजे? तयार ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही अशा प्रसंगातून जर गेलात, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने खोल गहन भावनेच्या गहन सागरांमधून तुम्ही बुडून जर तरले, तर म्हणायचे तुम्ही माणूस आहे. आणि तुम्ही तिथे जर व्हायबल झाले, हां, ते तिकून जर दुश्मन झाले आणि तुम्ही इकडून जर दुश्मन झाले, मग महाभारत उभं होणार. लक्षामध्ये. त्यामुळे जीवनाचं महाभारत करू नका. आणि जीवन सुंदर दृष्टीने जगा. आणि सुंदर जगण्यासाठी तुम्ही जीवनाचा जो अनुभव आहे, तो अपयशाचा अनुभव हा गोड मानून घ्या आणि त्याच्यामधून या प्रकृतीचा संदेश समजून घ्या, हा बोध घ्या आणि पुढे चला. जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद.